सायकल खेळायला ग्राउंडवर. बसू पप्पा. बाय दीदी. गाड्या बघून चला पडतील. तर दीदी चालवती सायकल. कशी वाकडं तिकडे सायकल. आडवा नको घालू गाडीच्या. दीदी चालली आहे पुढं. दीदी पडायच्या लक्षणावर आहे पप्पा. दीदीला ते सकाळी मी आणि पप्पा स्कूलवरून येत होतो. भारी सनसेट होते आणि या सनसेटवर आम्ही जाणार आहे ग्राउंडवर. दीदीला दम लागला होता म्हणून पप्पा पण थांबले होते. दीदी पण थांबली होती. आता पुढून लेफ्ट घ्यायचं आहे. हा दीदी. तर मागच्या वेळेस मी आणि पप्पा आणि दीदी नाही मी पप्पा आणि मम्मी सकाळचे 7 वाजता ग्राउंडवरून मी एकटी जॉगिंग केली. दुसऱ्या दिवशी मला सडनवरून पण खाली नव्हते येता येत. दीदी हळू घे पुढे बघ. सावकाश साक्षी. पुढे घे हळू घे. आणि उताराला पायडल मारायचं नाही. उताराला ऑटोमॅटिक सायकल जात असते. हा नाहीतर वाकडं तिकडं मला माहिती आहे. दीदी फास्ट मध्ये रोज दीदी गाडीवर असते ना तेव्हा फास्ट गाडी चालवतात पप्पा. आज आमच्या इकडलं याचे ग्राउंड आहे. तर मी आता सायकल चालवणार आहे. मी जर पडले तर मम्मी मला रिक्वेस्ट द्यावं लागेल.
आता माझी बारी आणि दीदी आता अनबॉक्सिंग करणार आहे. तर आता मी परत एकदा राऊंड मारतीये. मला खूप जड होते. बाय. पाचशे करायला लागले. आता पप्पांनी आणलं गॅजेट्स, ते अनबॉक्सिंग करू आणि बघू की काय आणलेत. तर गाईज, तर आता म्हणजे काढून ठेवलेत वरती गॅजेट्स, तर आता आपण एक एक करून बघू. तर फर्स्ट आहे हे फोन मायक्रोफोन आहे. तर फोन साठी माईक आहे. जेव्हा पण तुम्ही कुठे जाचाल, म्हणजे लांबून शूट करायचं असाल, तर तुम्ही फक्त एक मोबाईलला लावा आणि एक तुमच्या जवळ ठेवा. ऑटोमॅटिक सगळं जे तुम्ही बोलचाल ते सगळं क्लिअर रेकॉर्डिंग, म्हणजे आवाज रेकॉर्ड होईल. ही उलानजीची गोप्रो स्टिक आहे. जी गोप्रोला यूज होती स्टिक, ती आहे उलानजाची. खूप मस्त स्टिक आहे. आणि हे गोप्रो केस आहे, प्लास्टिक केस, जे खूप हेल्पफुल आहे. तुम्हाला दाखवते पण लावून. हे गोप्रो केस प्लास्टिकचा. आता नेक्स्ट फायनल, हे सगळ्यात मोठं गॅजेट. आपण आता ह्याला अनबॉक्सिंग करू. गोप्रो ब्लॅक 10
त्याचं नाव आहे, तुम्ही बघा, खूप चांगलं कंपनीचं आहे. तर गाईज हे आहे गोप्रोचं केस. तर आता बघू आपण आता याला अनबॉक्स करू. गाईज तुम्ही बघू शकता की केवढं छान आहे. तर हे गोप्रोचे मॅन्युअल आहेत, जे की तुम्ही ह्याचे इन्स्ट्रक्शन्स बघून तुम्ही चालू करू शकता. काही स्टिकर्स दिलेत जे तुम्ही गोप्रोला लावू शकता, नाहीतर कुठेही लावू शकता. कॅबिनेट, CPU, कम्प्युटरच्या बाजूला असं कुठेही लावू शकता. तर हे काही गोप्रोचे क्लिप्स आहेत एक्स्ट्रा. आणि ही गोप्रोची एक्स्ट्रा आम्ही बॅटरी घेतली आहे. इंडेरिओ एक्स्ट्रा बॅटरी आहे. जर एक्स्ट्रा ठेवाच तुम्ही, कारण की फर्स्ट वाली जर डाऊन झाली, लो झाली बॅटरी, तर तुम्ही एक्स्ट्रा लावू शकता. तर आता फायनल गोप्रो. तर हे तुम्ही बघू शकता गोप्रो. आम्ही हे घरी अनबॉक्सिंग केलं तर बघितलं कसं आहे आणि मग तुमच्यासोबत शेअर केलं. तर हे खूप मस्त आहे. ब्लॅक कलर आहे. ब्लॅक 10 गोप्रो आहे हा. आणि मी सांगते गोप्रो कसं ते प्लास्टिक केस कसं लावतात. आणि इथं तुम्ही एक्स्ट्रा ती बॅटरी आहे ना, ती इथं लावायची. हे बॅटरीचं बॅटरी स्लॉट, इथं बॅटरी स्लॉट, इथं मेमरी कार्ड, इथं चार्जर पॉइंट. मल्टी फंक्शनल हे चार्जर माईक लावू शकता, मीडिया मोड लावू शकता. क्विक स्टार्ट बटन आहे इथं. तुम्ही इथं क्लिक केलं तर इथं फोटो नाही तर व्हिडिओ जे पण तुम्ही करत असाल ते क्लिक होऊन जाईल. इथं छोटंसं एक माईक आहे जिथून आपण बोललेला आवाज येऊ शकतो. आणि इथं मोड बटन, पॉवर ऑफ, पॉवर स्टार्ट त्याचं बटन आहे इथं. त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ब्लॅक 10 लिहिलं आहे. अगोदर केस मध्ये टाकून बघू कसं आहे आणि तुम्हाला दाखवतो पण कसं केस. आता मी तुम्हाला दाखवते की गोप्रो कसं यायला इन्साइट करायचं. तर फर्स्ट तुम्हाला हे ॲरो दिलं इथं, ते तुम्हाला तुमच्या राईट साईडला असं वळून हे बाहेर काढायचं. त्यानंतर तुम्हाला इथं पण एक ॲरो दिसेल जे की पुढच्या डायरेक्शनला आहे. इथं हे असं क्लिक करून ह्याला असं बाहेर काढायचं. त्यानंतर तुम्हाला तुमचा गोप्रो घ्यायचा आहे आणि हे असं स्लॉट बघून ह्याच्यामध्ये असं इन्सर्ट करायचं आहे. आणि परत लावताना फक्त असं प्रेस करायचंय, बाकी काही नाही करायचं. एकदम इझी टेक्निक मध्ये गोप्रो स्टार्ट. आता मी तुम्हाला गोप्रो स्टार्ट ही करून दाखवते. इथं फक्त क्लिक करून ठेवायचं, गोप्रो ऑटोमॅटिक स्टार्ट होईल. त्यानंतर तुम्हाला इथं स्लाइड टू अनलॉक करायचं आहे, असं अनलॉक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही राईट टू लेफ्ट केलं तर तुम्हाला इथं खूप सारे ऑप्शन्स भेटतील. फोटो, व्हिडिओ, टाइम लॅप्स. उलांजाची गोप्रो स्टिक ती आता तुम्हाला अनबॉक्स करून दाखवते. तुम्ही बघू शकता उलांजाची गोप्रो स्टिक. मिस्टेकली उलांजा निघते पण उलांजी आहे. प्रोडक्टचं नाव उलांजी आणि गोप्रोचं स्टिकर. तर आता मी तुम्हाला याला लॉक करून दाखवते. तर आता मी तुम्हाला ह्याची हाईट केवढी आहे ते दाखवते. तर आता ह्याची एवढी हाईट आहे, तर तुम्ही याच्याने केवढं पण लांब घेऊ शकता. तर बघितलं तुम्ही केवढं लांब घेऊ शकता स्टिक आणि आहे गोप्रो. तर आता हे कसं लावायचं मी तुम्हाला सांगते गोप्रोच्या स्टिकमध्ये. तर ह्याला फक्त असं इन्सर्ट करून फक्त याला असं गोल फिरवायचं, ऑटोमॅटिक लॉक होईल. आणि काढायचं असेल तेव्हा इथं तुम्हाला एक बटन दिसेल, त्याला फक्त एकदा क्लिक करून असं गोल फिरवून असं काढायचं आहे. खूप इझी टेक्निकनी हे निघतं आणि इन्सर्ट पण होतं. तर तुम्हाला आता मी एकदा फुल लॉंग करून दाखवते की केवढं लांब जातं हे आपलं गोप्रो कसं येईल. तर गाईस तुम्ही बघू शकता एक केवढ्या लांब जातं आणि तुमचं रेकॉर्डिंग, फोटो क्लिकिंग जे पण काही असेल ते एकदम क्लिअरने निघतं. ती एक स्पेशल गोष्ट बनवू शकता तुम्ही. तर आता हे नवीन गोप्रोनी तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. समर सीझन मध्ये आता सगळ्यांना सुट्ट्या लागणार आहेत, आम्हाला पण लागणार आहेत सुट्ट्या.
तर आम्ही नवीन नवीन व्हिडिओज आणणार आहे ह्या नवीन गोप्रोवर. आम्हाला कमेंट मध्ये कळवा की ह्या गोप्रोनी कसा व्हिडिओ शूटिंग येतो. तर गाईज, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि साईडला बेल आयकॉन पण आहे त्याला क्लिक करून ऑल करा, म्हणजे आम्ही जे पण व्हिडिओ टाकल ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन आहे आणि तुम्ही आमचे व्हिडिओ बघू शकता. बाय. तर गाईज, दीदीचं राईट साईडचं जे ब्रेक आहे ना ते दीदीने दाबतच नाही, फक्त लेफ्ट साईडचं दाबते ब्रेक. तर आता आम्ही चाललो आहे. पप्पा ते मागची बघितलं होतं तुमचं? सो माझ्या बड्डेला मी कुठली सायकल घेऊ? तर माझा जो बड्डे आहे 26 मेला. तुझ्यासारखी सायकलच आहे. सो गाईज, तर आता आलो आहे आम्ही घरी. सायकलिंग ओपनिंग तर तुम्ही बघितलाच असाल. तर सायकलिंग हे सगळं ग्राउंडवर आणि तिथूनच आम्ही गेलो आमच्या आत्याकडे आणि आत्याकडे थोडा 2 तास बसलो आणि आलो. आणि आता आम्ही जेवण करणार आहे. जेवण झाल्यावर झोपणार आहे आणि उद्या संडेचं 12 वाजता उठणार आहे. तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.